इचलकरंजीतील जवाहरनगर परिसरात राहणाऱ्या लता माने यांना धमकी देत काहींनी माने यांच्या घरावर हल्ला करत घरातील साहित्याचं मोठं नुकसान केलं होतं। या प्रकरणी लता माने यांच्या फिर्यादीवरून 13 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी 9 जणांना ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। इचलकरंजी शहरात सध्या जर्मनी टोळीची दहशत वाढू लागली आहे। जर्मनी टोळीतील रुपेश नरवाडे आणि अभिषेक तेरणे हे गुंड गेल्या काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आलेत। जामिनावर बाहेर येताच अभिषेक तेरणे यानं वहीफणी एजंटचं काम करणाऱ्या जवाहरनगर परिसरातील लता माने यांना धमकवायला सुरुवात केली। मला वहीफणी एजंटचं काम दे, अन्यथा महिन्याला 50,000 रुपये दे, नाही दिल्यास तुझ्या परिवाराला मारून टाकेन, अशी धमकी तो वारंवार देत होता। मंगळवारी सायंकाळी तेरणे यानं आपल्या साथीदारांसोबत माने यांच्या घरासमोरील टाकीवर, दरवाजावर कोयत्यानं आणि तलवारीनं हल्ला करत घरातील साहित्याचं मोठं नुकसान करत दहशत माजवली। या प्रकरणी लता माने यांच्या फिर्यादीवरून दहशत माजवणाऱ्या 13 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ यातील मुख्य रेकॉर्डवरील आरोपी अभिषेक तेरणे, दक्ष वडर, शिवम कोळेकर, श्रेयस शिंदे, इम्रान कल्लेकर, यश गोंदकर, सूरज सुतार, मुबारक गलगली, याकूब नायकवडी अशा 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दहशत माजवणाऱ्या जर्मनी टोळीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करतायत।